मेंढ्यांच्या कळपातून आपली शिकार न्यावी, त्याप्रमाणे अजिंक्य वीरांच्या मस्तकावर पाय देऊन भगवंत मला घेऊन आले आणि त्या लक्ष्मी निवासांच्या चरणांची सतत सेवा करायला मला मिळावी, हीच माझी इच्छा आहे. सत्यभामेनं आपला विवाह कसा झाला सांगितला, जांबवतीनं आपला अनुभव सांगितला. अगं हे आपले स्वामी भगवान सीतापती आहेत, हे माझ्या वडिलांना जांबवनाला नाही कळलं, त्यामुळे 27 दिवसपर्यंत त्यांच्याशी ते लढत राहिले. आणि 28व्या दिवशी जेव्हा लक्षात आलं तेव्हा वडिलांनी यांचे पाय धरून सेमंतक मण्यासह मला यांना भेट म्हणून दिलं. अशी या दासीची कथा आहे. द्रौपदीने स्वतःचं सगळं सांगितलं की अर्जुनानं पाण्यामध्ये माशाचं प्रतिबिंब पाहिलं आणि त्यानं बाण सोडला. बाणानं माशाला स्पर्श केला. त्यावेळेला सूर्य अभिजित नक्षत्रामध्ये होता आणि पृथ्वीवर जयजयकार होऊ लागला. आणि त्यावेळेला भगवंताच्या ठिकाणी मन जडलेली मी स्वयंवर मंडपामध्ये प्रवेश केला. आणि त्या ठिकाणी हळुवारपणानं मी प्रभूंच्या गळ्यामध्ये माळा घातली. लक्ष्मणा सांगते, भगवंताची अष्टनायिकांमधली राणी. प्रत्येकाने आपापला अनुभव सांगितला. त्यानंतर वसुदेवांचा यज्ञ संपन्न झाला. वसुदेवाने फार मोठा यज्ञोत्सव केला. यानंतर भगवान श्रीकृष्णाने वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. बाबा, आम्हा मुलांना उद्देशून आपण हा जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तो पूर्ण तर्कसंगत आहे असं आम्ही समजतो. बाबा, आत्मा स्वयंप्रकाश नित्य निर्गुण असूनही त्यानं स्वतःच गुणांच्या द्वारा निर्मिलेल्या पंचमहाभूतांमध्ये तो एक असूनही अनेक रूपाने प्रतीत होतो. आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, महाभूत कारण रूपामध्ये एक असूनही आपलं कार्य असणाऱ्या वस्तूंमध्ये प्रगट अप्रगट लहान मोठी ज्याप्रमाणे प्रकट होतात त्याप्रमाणे आत्मासुद्धा एक असूनही सगळ्या उपाधींच्या भेदामुळे अनेक भासतो. वस्तुतः आत्मा एक आहे, परमात्मा एक आहे. आदिशंकराचार्य महाराजांचं एक स्तोत्र आहे बघा. मनीषा पंचक. जेव्हा आदिशंकराचार्य महाराज काशी क्षेत्रामध्ये येतात तेव्हा त्यांना भेटण्यासाठी स्वतः भगवान विश्वेश्वर येतात काशीच्या सीमेवर. पण त्यांची परीक्षा पाहण्यासाठी भगवान विश्वेश्वराने काय केलं, विश्वनाथांनी चांडाळाचा वेश घेतला. बरोबर कुत्रे आहेत आणि समोरून तो चांडाळ येत आहे. इकडे सोहळ्यामध्ये आदिशंकराचार्य महाराज चाललेले आहेत, त्यांचे सगळे शिष्य बरोबर आहेत. आणि तो समोरून चांडाळ येत असताना त्याने पाहिलं आणि सगळे शिष्य त्याला बोलू लागले, बाजूला हो, अपसर 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 हो बाजूला. तो चांडाळ जवळ आल्यानंतर त्यानं आचार्य महाराजांना बोलायला सुरुवात केली. मला दूर हो म्हणता, तुम्ही आत्मस्वरूपाकडे पाहता का माझ्या बाह्य स्वरूपाकडे पाहता. किंग गंगांबुणी बिंबतेंबर मनो चांडाल वाटी पया. मला सांगा, सूर्यबिंब गंगेच्या पात्रातही पडतं आणि चांडाळाच्या वाटीतल्या पाण्यातही सूर्यबिंब पडतं. मला सांगा, ते सूर्यबिंब गंगाजलात पडलं म्हणून शुद्ध होतं आणि चांडाळाच्या वाटीत त्या पाण्यात पडलं म्हणून ते अशुद्ध होतं का?
सूर्यबिंबावर काही त्याचा परिणाम होतो का? हे ऐकल्यानंतर आदि शंकराचार्य महाराजांनी म्हटलं चांडळा सामान्य नाही. भगवान विश्वनाथ आहेत, त्यांचं दिव्य स्तवन केलं विश्वनाथांचं. बाबा आपण सगळेजण, मी बलराम दादा, हे द्वारका निवासी किंबहुना संपूर्ण चराचर जग, असे सगळं आपण ब्रह्मस्वरूपच आहोत असं समजलं पाहिजे. जे जे दृष्टी दिसते ते ते ब्रह्मरूप. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. शुकदेव म्हणतात, राजा, अरे भगवान श्रीकृष्णांची ही वचनं ऐकून त्या ठिकाणी वसुदेवाने अनेकत्व बुद्धीचा त्याग केला आणि आनंदात्मक म्हणून ते स्वस्थ राहिले. यानंतर देवकीने म्हटलं, कृष्णा, अरे तुझ्या गुरुमातेचा मुलगा तू जिवंत करून आणून दिलास. देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिला आठवण झाली आपल्या कंसानं मारलेल्या 6 मुलांची. देवकीनं भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली. मला माहिती आहे, भूमीला भार झालेल्या राजांचा त्या नाश करण्यासाठीच तुम्ही दोघे माझे पुत्र म्हणून अवतीर्ण झालात. मी तुम्हाला शरण आले. चिरानमृत सुतादाने गुरुणा काल चोदित. तुमचे गुरु सांतेपणी यांच्या पुत्राचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झाले होते आणि त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी तुम्ही दोघांनी काळाच्या प्रेरणेनं त्यांचा पुत्र यमपुरीहून आणून त्यांना परत दिला. म्हणून माझी सुद्धा इच्छा पूर्ण करा. ज्यांना कंसानं मारलेलं आहे त्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन या. मी त्यांना डोळे भरून पाहीन. एवढी मुलं झाली, परंतु बाळाला दूध पाजण्याचा आनंद काय असतो ते मी अनुभवलं नाही. शुकदेव म्हणतात, राजन, मातेचे बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दोघे जण योग मायेचा आश्रय घेऊन सुतल लोकामध्ये आले. तिथं बलिराजा आहे. बलिराजानं भगवंताला आलेलं पाहिल्यानंतर आनंदानं मग्न झाला. पूजन केलं, स्तुती केली बलिराजानं. भगवंताने म्हटलं, बली, स्वयंभू मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून 6 मुलं झाले होते. ते सगळे देव होते. ब्रह्मदेव सरस्वतीचा अभिलाष धरताय ते पाहून ते हसू लागले. तेव्हा अपराधामुळे ब्रह्मदेवानं त्यांना शाप दिला, तुम्ही राक्षसाच्या जन्माला जाल. ते हिरण्यकशिपूचे पुत्र झाले. आता योग मायेनं त्यांना तेथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवलंय आणि त्यांचा जन्म होताच त्यांना कंसानं मारून टाकलंय. आणि देवकी त्या पुत्रांसाठी अतिशय शोकाकुल झाली आहे. ते पुत्र तुझ्याजवळ आहेत म्हणून आम्ही आपल्या मातेचा शोक नाहीसा करण्यासाठी म्हणून त्यांना नेण्यासाठी ते आलेलो. स्मर, उद्गीत, परिश्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि गृणी अशी ती 6 मुलं आहेत. माझ्या कृपेने त्यांना सद्गती प्राप्त होईल. बलिराजानं भगवंताचं पूजन केलं आणि त्या दोघांच्या स्वाधीन ती मुलं केली. भगवान द्वारकेला परत आले. माता देवकीकडे पुत्र सोपविले. त्या मुलांना पाहून देवकीच्या अंतरंगातून पुत्रस्नेहानं दुधाच्या धारा वाहू लागल्या. पुत्रांच्या स्पर्शानं आनंदित झालेली देवकी तिनं त्यांना स्तनपान करविलं. भगवंताच्या मायेनं मोहित झालेली देवकी यानंतर भगवान श्रीकृष्णांचा आत्मसाक्षात्कार त्या सगळ्या मुलांना झाला आणि ते सगळे देव लोकाकडे निघून जातात. राजा, यानंतर सुभद्रा हरणाची कथा येते. भगवंताची बहीण सुभद्रा ही लहानपणीच अर्जुनाला द्यावी असं ठरलेलं असताना मोठं झाल्यानंतर बलरामांनी ऐनवेळी आपला निर्णय बदलला. दुर्योधनाला द्यावी असं ठरवलं. तेव्हा अर्जुन त्रिदंडी संन्यास घेऊन तिथे आलेला आहे. आणि अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांच्या सहाय्यानं सुभद्रेचं अपहरण केलं
आणि सुभद्रेचा आणि अर्जुनाचा विवाह झाला. बलराम खूप रागावले होते. अरे त्या संन्याशानं सुभद्रेला नेलं. भगवंताने सांगितलं, दादा तो संन्यासी नव्हता, तो अर्जुन होता. अर्जुनाशी सुभद्रेचा विवाह झाला. हे सांगितल्यानंतर मग बलरामांचा राग शांत झाला. यानंतर भगवान श्रीकृष्ण मिथिला नगरीचा राजा जनक, बहुलाश्व आणि श्रुतदेव नावाचा ब्राह्मण या दोघांच्या घरी एकदाच त्यांचा आदरातिथ्य स्वीकारण्यासाठी येतात. भगवंताला अशक्य काहीच नाही आहे. गुरुचरित्रामध्ये सुद्धा कथा आहे अशी की दिवाळीच्या सणासाठी 7 गावचे भक्त स्वामींना निमंत्रण द्यायला आले, आमच्याकडे दिवाळीला या. गाणगापुरातल्या लोकांनी म्हटलं, एरवी इथून दिवाळीला दुसरीकडे काय, आम्ही नाही जाऊ देणार. भगवान नरसिंह सरस्वतींनी सगळ्यांना एकेकाला बोलावून सांगितलं की मी तुमच्याच घरी येणार आहे, फक्त कोणाला सांगू नका. 7 रूपं घेऊन 7 गावामध्ये गेले आणि 8व्या रूपानं पुन्हा गाणगापुरातही होते. पुढच्या वर्षी वारीला आल्या, पुढच्या महिन्यात वारीला आल्यानंतर सगळे म्हणू लागले, महाराज आमच्याकडे आले होते. त्याने म्हटलं नाही, आमच्याकडे आले होते. गाणगापुरातले लोक म्हटले नाही, ते इथंच होते, ते गेलेच नव्हते कुठे. महाराज कर्तुम अकर्तुम अन्यथा वा कर्तुम शक्ती भगवंताकडे संतांच्याकडे असते. यानंतर पुढे वेदस्तुतीचा अध्याय येतो. वेदस्तुती हे भागवतातलं ज्ञानकांड आहे. आपल्याला वेदस्तुती थोडीशी पाहायची आहे. जरा भगवंताचं नामसंकीर्तन आपण करूया. आणि हा थोडा अवघड आहे वेदस्तुतीचा भाग, पण याचं थोडंसं चिंतन त्या ठिकाणी करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सब गाइए. गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे,
बनवारी. जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. जय जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. जय जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. मेरे राधा रमण गिरिधारी मेरे राधा रमण गिरिधारी मेरे राधा रमण गिरिधारी. जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. गिरिधारी श्याम बनवारी. गिरिधारी श्याम बनवारी. गिरिधारी श्याम बनवारी. मेरे राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. मेरे राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. अब कोई न सहारा बिनु तेरे नंदलाल सावरिया मोरे. सारा तुम मेरे नंदलाल सावरिया मेरे. नंदलाल सावरिया मेरे. नंदलाल सावरिया मेरे. नंदलाल सावरिया मोरे. नंदलाल सावरिया मोरे. गोपाल सावरिया मेरे. गोपाल सावरिया मोरे. गोपाल सावरिया मेरे. गोपाल सावरिया मेरे. अब कोई न सहारा बिनु तेरे नंदलाल सावरिया मेरे. अब कोई सिंथ थोडं वाढवा. सिंथ. सावरिया मेरे. अब कोई न सहारा बिनु तेरे नंदलाल सावरिया मेरे. अब कोई न सहारा तुम मेरे नंदलाल सावरिया मेरे. मेरे राधा रमण गिरिधारी. राधा रमण गिरिधारी. मेरे राधा रमण गिरिधारी. राधा रमण गिरिधारी. गिरिधारी श्याम बनवारी. गिरिधारी श्याम बनवारी. गिरिधारी श्याम बनवारी. गिरिधारी श्याम बनवारी. मेरे राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. जय जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज. की जय. उठा जागे व्हा. ओम नमो भगवते वासुदेवाय. परीक्षितुवाच ब्रह्मन् ब्रह्मण्य निर्देशे निर्गुणे गुणवृत्तयः कथंचरन्ति श्रुतयः साक्षात् सदसतः परे. महाराज, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. ब्रह्म जे आहे ना, ते ब्रह्म कार्य आणि कारणाच्या सर्वथैव पलीकडे. सत्वरज
तम हे 3 गुण त्याच्यामध्ये नाही, ते त्रिगुणातीत आहे. त्या परब्रह्माचं स्वरूप वाणीनं सांगता येत नाही किंवा मनानं त्याला जाणता येत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. आणि दुसरीकडे सगळ्या श्रुतींचा विषय तर 3 गुण हाच आहे, त्रिगुणाचं वर्णन करणं हाच आहे. महाराज मला सांगा, अशा स्थितीमध्ये श्रुती या निर्गुण ब्रह्माचं प्रतिपादन कसं काय करतात? शुकदेवाने म्हटलं, राजा रे, भगवंताने जीवांना अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी त्यांच्या ठिकाणी बुद्धी, इंद्रिय, मन आणि प्राणांची निर्मिती केलेली आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांनी युक्त असं हे जे शरीर आहे, हे शरीर कशासाठी आहे? 4 पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी आहे. पुरुषार्थ कशाला म्हणतात? पुरुषैही अर्थते इति पुरुषार्थ. हा पुरुषांनी ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. आणि वेदांत शास्त्रकाराने म्हटलंय की या 3 पुरुषार्थांच्या पैकी मोक्ष एव परम पुरुषार्थ. मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. राजा, ब्रह्माचं प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदांचं हेच ज्ञान आपल्या पूर्वजांचे पूर्वज असणाऱ्या सनकादी ऋषींनी स्वीकारलं. जो कोणी श्रद्धापूर्वक याचं श्रवण मनन करतो तो सगळ्या उपाधींपासून मुक्त होऊन परम कल्याण स्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. राजन, याविषयी तुला मी एक इतिहास ऐकवितो, एक कथा सांगतो. नारद आणि देवर्षी नारद आणि नारायण ऋषींचा संवाद आहे. भगवंताचे भक्त नारद निर्णय लोकांमध्ये फिरत फिरत सनातन ऋषी भगवान नारायणांचं दर्शन घेण्यासाठी बद्रीनाथ क्षेत्रामध्ये आले. भगवंताचं नाम गात गात देवर्षी नारद आलेले. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, करुणा घना नारायणा रम रमणा, मधुसूदना मनमोहना. भाव आता श्रीहरी धडकले वनसागर गोविंदाने. भाव आता श्रीहरी धडकले वनसागर गोविंदा. तुझी या चरणी सादर वंदन, तुझी या चरणी सादर वंदन, तुझी या चरणी सादर वंदन, तुझी या चरणी सादर वंदन करितो परमानंदा. ते प्रसाद व्यंकटेशा जगताचा आनंदा. आरे नारायण आणि नम सरे गम रे गम बदनी नारायणा नारायणा रामा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणा गदा रे नारायणा नारायणा नारायणा. देवर्षी नारद भगवंताचं नाम गात गात बद्रीनाथ क्षेत्रामध्ये आले. त्या मेंढ्यांच्या कळपातून आपली शिकार न्यावी त्याप्रमाणे अजिंक्य वीरांच्या मस्तकावर पाय देऊन भगवंत मला घेऊन आले
आणि त्या लक्ष्मी निवासांच्या चरणांची सतत सेवा करायला मला मिळावी हीच माझी इच्छा आहे. सत्यभामेनं आपला विवाह कसा झाला सांगितला, जांबवतीनं आपला अनुभव सांगितला. अगं हे आपले स्वामी भगवान सीतापती आहेत हे माझ्या वडिलांना जांबवनाला नाही कळलं. त्यामुळे 27 दिवसपर्यंत त्यांच्याशी ते लढत राहिले. आणि 28व्या दिवशी जेव्हा लक्षात आलं तेव्हा वडिलांनी यांचे पाय धरून सेमंतक मण्यासह मला यांना भेट म्हणून दिलं. अशी या दासीची कथा आहे. द्रौपदीने स्वतःचं सगळं सांगितलं की अर्जुनानं पाण्यामध्ये माशाचं प्रतिबिंब पाहिलं आणि त्यानं बाण सोडला. बाणानं माशाला स्पर्श केला. त्यावेळेला सूर्य अभिजित नक्षत्रामध्ये होता आणि पृथ्वीवर जयजयकार होऊ लागला. आणि त्यावेळेला भगवंताच्या ठिकाणी मन जडलेली मी स्वयंवर मंडपामध्ये प्रवेश केला. आणि त्या ठिकाणी हळुवारपणानं मी प्रभूंच्या गळ्यामध्ये माळा घातली. लक्ष्मणा सांगते, भगवंताची अष्टनायिकांमधली राणी. प्रत्येकाने आपापला अनुभव सांगितला. त्यानंतर वसुदेवांचा यज्ञ संपन्न झाला. वसुदेवाने फार मोठा यज्ञोत्सव केला. यानंतर भगवान श्रीकृष्णाने वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. बाबा, आम्हा मुलांना उद्देशून आपण हा जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तो पूर्ण तर्कसंगत आहे असं आम्ही समजतो. बाबा, आत्मा स्वयंप्रकाश नित्य निर्गुण असूनही त्यानं स्वतःच गुणांच्या द्वारा निर्मिलेल्या पंचमहाभूतांमध्ये तो एक असूनही अनेक रूपाने प्रतीत होतो. आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, महाभूत कारण रूपामध्ये एक असूनही आपलं कार्य असणाऱ्या वस्तूंमध्ये प्रगट अप्रगट लहान मोठी ज्याप्रमाणे प्रकट होतात त्याप्रमाणे आत्मासुद्धा एक असूनही सगळ्या उपाधींच्या भेदामुळे अनेक भासतो. वस्तुतः आत्मा एक आहे, परमात्मा एक आहे. आदिशंकराचार्य महाराजांचं एक स्तोत्र आहे बघा. मनीषा पंचक. जेव्हा आदिशंकराचार्य महाराज काशी क्षेत्रामध्ये येतात तेव्हा त्यांना भेटण्यासाठी स्वतः भगवान विश्वेश्वर येतात काशीच्या सीमेवर. पण त्यांची परीक्षा पाहण्यासाठी भगवान विश्वेश्वराने काय केलं, विश्वनाथांनी चांडाळाचा वेश घेतला. बरोबर कुत्रे आहेत आणि समोरून तो चांडाळ येत आहे. इकडं सोहळ्यामध्ये आदिशंकराचार्य महाराज चाललेले आहेत, त्यांचे सगळे शिष्य बरोबर आहेत. आणि तो समोरून चांडाळ येत असताना त्याने पाहिलं आणि सगळे शिष्य त्याला बोलू लागले, बाजूला हो, अपसर अपसर अपसर, हो बाजूला. तू चांडाळ जवळ आल्यानंतर त्यानं आचार्य महाराजांना बोलायला सुरुवात केली. मला दूर हो म्हणता, तुम्ही आत्मस्वरूपाकडे पाहता का माझ्या बाह्य स्वरूपाकडे पाहता? किं गंगांबुणी बिंबतेंबर मनो चांडाल वाटी पया. मला सांगा, सूर्यबिंब गंगेच्या पात्रातही पडतं आणि चांडाळाच्या वाटीतल्या पाण्यातही सूर्यबिंब पडतं. मला सांगा, ते सूर्यबिंब गंगाजलात पडलं म्हणून शुद्ध होतं आणि चांडाळाच्या वाटीत त्या पाण्यात पडलं म्हणून ते अशुद्ध होतं का? सूर्यबिंबावर काही त्याचा परिणाम होतो का? हे ऐकल्यानंतर आदिशंकराचार्य महाराजांनी म्हटलं, चांडाळ सामान्य नाही.
भगवान विश्वनाथ आहेत, त्यांचं दिव्य स्तवन केलं विश्वनाथांचं. बाबा आपण सगळेजण, मी बलराम दादा, हे द्वारका निवासी किंबहुना संपूर्ण चराचर जग, असे सगळं आपण ब्रह्मस्वरूपच आहोत असं समजलं पाहिजे. जे जे दृष्टी दिसते ते ब्रह्मरूप. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. शुकदेव म्हणतात, राजा, अरे भगवान श्रीकृष्णांची ही वचनं ऐकून त्या ठिकाणी वसुदेवाने अनेकत्व बुद्धीचा त्याग केला आणि आनंदात्मक म्हणून ते स्वस्थ राहिले. यानंतर देवकीने म्हटलं, कृष्णा, अरे तुझ्या गुरुमातेचा मुलगा तू जिवंत करून आणून दिलास. देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिला आठवण झाली आपल्या कंसानं मारलेल्या 6 मुलांची. देवकीनं भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली. मला माहिती आहे, भूमीला भार झालेल्या राजांचा त्या नाश करण्यासाठीच तुम्ही दोघे माझे पुत्र म्हणून अवतीर्ण झालात. मी तुम्हाला शरण आले. चिरानमृत सुतादाने गुरुणा कालचोदित. तुमचे गुरु सांदीपनी यांच्या पुत्राचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झाले होते आणि त्यांना गुरुदक्षिणे देण्यासाठी तुम्ही दोघांनी काळाच्या प्रेरणेनं त्यांचा पुत्र यमपुरीहून आणून त्यांना परत दिला. म्हणून माझी सुद्धा इच्छा पूर्ण करा. ज्यांना कंसानं मारलेलं आहे त्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन या. मी त्यांना डोळे भरून पाहीन. एवढी मुलं झाली, परंतु बाळाला दूध पाजण्याचा आनंद काय असतो ते मी अनुभवलं नाही. शुकदेव म्हणतात, राजन, मातेचे बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दोघे जण योग मायेचा आश्रय घेऊन सुतल लोकामध्ये आले. तिथं बलिराजा आहे. बलिराजानं भगवंताला आलेलं पाहिल्यानंतर आनंदानं मग्न झाला. पूजन केलं, स्तुती केली बलिराजानं. भगवंताने म्हटलं, बली, स्वयंभू मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून 6 मुलं झाले होते. ते सगळे देव होते. ब्रह्मदेव सरस्वतीचा अभिलाष धरताय ते पाहून ते हसू लागले. तेव्हा अपराधामुळे ब्रह्मदेवानं त्यांना शाप दिला, तुम्ही राक्षसाच्या जन्माला जाल. ते हिरण्यकशिपूचे पुत्र झाले. आता योग मायेनं त्यांना तेथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवलंय आणि त्यांचा जन्म होताच त्यांना कंसानं मारून टाकलंय. आणि देवकी त्या पुत्रांसाठी अतिशय शोकाकुल झाली आहे. ते पुत्र तुझ्याजवळ आहेत, म्हणून आम्ही आपल्या मातेचा शोक नाहीसा करण्यासाठी म्हणून त्यांना नेण्यासाठी ते आलेलो आहे. स्मर, उद्गीत, परिश्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि गृणी अशी ती 6 मुलं आहेत. माझ्या कृपेने त्यांना सद्गती प्राप्त होईल. बलिराजानं भगवंताचं पूजन केलं आणि त्या दोघांच्या स्वाधीन ती मुलं केली. भगवान द्वारकेला परत आले. माता देवकीकडे पुत्र सोपविले. त्या मुलांना पाहून देवकीच्या अंतरंगातून पुत्रस्नेहानं दुधाच्या धारा वाहू लागल्या. पुत्रांच्या स्पर्शानं आनंदित झालेली देवकी तिने त्यांना स्तनपान करविलं. भगवंताच्या मायेनं मोहित झालेली देवकी यानंतर भगवान श्रीकृष्णांचा आत्मसाक्षात्कार त्या सगळ्या मुलांना झाला आणि ते सगळे देव लोकाकडे निघून जातात. राजा, यानंतर सुभद्रा हरणाची कथा येते. भगवंताची बहीण सुभद्रा ही लहानपणीच अर्जुनाला द्यावी असं ठरलेलं असताना मोठं झाल्यानंतर बलरामांनी आईंवर आपला निर्णय बदलला. दुर्योधनाला द्यावी असं ठरवलं. तेव्हा अर्जुन त्रिदंडी संन्यास घेऊन तिथे आलेला आहे. आणि अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांच्या सहाय्यानं सुभद्रेचं अपहरण केलं आणि सुभद्रेचा आणि अर्जुनाचा विवाह झाला. बलराम खूप रागावले होते. अरे त्या संन्याशानं सुभद्रेला नेलं. भगवंताने सांगितलं, दादा
तो संन्यासी नव्हता, तो अर्जुन होता. अर्जुनाशी सुभद्रेचा विवाह झाला. हे सांगितल्यानंतर मग बलरामांचा राग शांत झाला. यानंतर भगवान श्रीकृष्ण मिथिला नगरीचा राजा जनक, बहुलाश्व आणि श्रुतदेव नावाचा ब्राह्मण या दोघांच्या घरी एकदाच त्यांचा आदरातिथ्य स्वीकारण्यासाठी येतात. भगवंताला अशक्य काहीच नाही आहे. गुरुचरित्रामध्ये सुद्धा कथा आहे अशी की दिवाळीच्या सणासाठी 7 गावचे भक्त स्वामींना निमंत्रण द्यायला आले, आमच्याकडे दिवाळीला या. गाणगापुरातल्या लोकांनी म्हटलं, एरवी इथून दिवाळीला दुसरीकडे काय, आम्ही नाही जाऊ देणार. भगवान नरसिंह सरस्वतींनी सगळ्यांना एकेकाला बोलावून सांगितलं की मी तुमच्याच घरी येणार आहे, फक्त कोणाला सांगू नका. 7 रूपं घेऊन 7 गावामध्ये गेले आणि 8व्या रूपानं पुन्हा गाणगापुरातही होते. पुढच्या वर्षी वारीला आल्या, पुढच्या महिन्यात वारीला आल्यानंतर सगळे म्हणू लागले, महाराज आमच्याकडे आले होते. त्याने म्हटलं नाही, आमच्याकडे आले होते. गाणगापुरातले लोक म्हटले नाही, ते इथंच होते, ते गेलेच नव्हते कुठे. महाराज कर्तुम अकर्तुम अन्यथा वा कर्तुम शक्ती भगवंताकडे, संतांच्याकडे असते. यानंतर पुढे वेदस्तुतीचा अध्याय येतो. वेदस्तुती हे भागवतातलं ज्ञानकांड आहे. आपल्याला वेदस्तुती थोडीशी पाहायची आहे. जरा भगवंताचं नामसंकीर्तन आपण करूया. आणि हा थोडा अवघड आहे वेदस्तुतीचा भाग, पण याचं थोडंसं चिंतन त्या ठिकाणी करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सब गाइए. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
श्याम बनवारी जय राधा रमण गिरिधार श्याम बनवारी जय जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी जय जय राधा रमण गिरिधार श्याम बनवारी मेरे राधा रमण गिरिधारी मेरे राधा रमण गिरिधारी मेरे राधा रमण गिरिधारी जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी गिरिधार श्याम बनवारी गिरिधारी श्याम बनवारी गिरिधार श्याम बनवारी मेरे राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी जय राधा रमण गिरिधारी गिरिधार श्याम बनवारी मेरे राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी अब कोई न सहारा बिनु तेरे नंदलाल सावरिया मोरे सारा तुम मेरे नंदलाल सावरिया मेरे नंदलाल सावरिया मेरे नंदलाल सावरिया मेरे नंदलाल सावरिया मोरे नंदलाल सावरिया मोरे गोपाल सावरिया मेरे गोपाल सावरिया मोरे गोपाल सावरिया मेरे गोपाल सावरिया मेरे अब कोई न सहारा बिनु तेरे नंदलाल सावरिया मेरे सिंथ थोडं वाढवा सिंथ अब कोई न सहारा बिनु तेरे नंदलाल सावरिया मेरे अब कोई न सहारा तुम मेरे नंदलाल सावरिया मेरे राधा रमण गिरिधारी राधा रमण गिरिधारी मेरे राधा रमण गिरिधारी राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी गिरिधारी श्याम बनवारी गिरिधारी श्याम बनवारी गिरिधारी श्याम बनवारी मेरे राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी जय जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी 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 गोपाल कृष्ण भगवान की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय उठा जागे व्हा. ओम नमो भगवते वासुदेवाय. परीक्षितुवाच ब्रह्मन् ब्रह्मण्य निर्देशे निर्गुणे गुणवृत्तयः कथंचरन्ति श्रुतयः साक्षात् सदसतः परे. महाराज, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. ब्रह्म जे आहे ना, ते ब्रह्म कार्य आणि कारणाच्या सर्वथैव पलीकडे. सत्वरज
तम हे 3 गुण त्याच्यामध्ये नाही, ते त्रिगुणातीत आहे. त्या परब्रह्माचं स्वरूप वाणीनं सांगता येत नाही किंवा मनानं त्याला जाणता येत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. आणि दुसरीकडे सगळ्या श्रुतींचा विषय तर 3 गुण हाच आहे, त्रिगुणाचं वर्णन करणं हाच आहे. महाराज मला सांगा, अशा स्थितीमध्ये श्रुती या निर्गुण ब्रह्माचं प्रतिपादन कसं काय करतात? शुकदेवाने म्हटलं, राजा रे, भगवंताने जीवांना अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी त्यांच्या ठिकाणी बुद्धी, इंद्रिय, मन आणि प्राणांची निर्मिती केलेली आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांनी युक्त असं हे जे शरीर आहे, हे शरीर कशासाठी आहे? 4 पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी आहे. पुरुषार्थ कशाला म्हणतात? पुरुषैही अर्थते इति पुरुषार्थ. हा पुरुषांनी ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. आणि वेदांत शास्त्रकाराने म्हटलंय की या 3 पुरुषार्थांच्या पैकी मोक्ष एव परम पुरुषार्थ. मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. राजा, ब्रह्माचं प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदांचं हेच ज्ञान आपल्या पूर्वजांचे पूर्वज असणाऱ्या सनकादी ऋषींनी स्वीकारलं. जो कोणी श्रद्धापूर्वक याचं श्रवण मनन करतो तो सगळ्या उपाधींपासून मुक्त होऊन परम कल्याण स्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. राजन, याविषयी तुला मी एक इतिहास ऐकवितो, एक कथा सांगतो. नारद आणि देवर्षी नारद आणि नारायण ऋषींचा संवाद आहे. भगवंताचे भक्त नारद निर्णय लोकांमध्ये फिरत फिरत सनातन ऋषी भगवान नारायणांचं दर्शन घेण्यासाठी बद्रीनाथ क्षेत्रामध्ये आले. भगवंताचं नाम गात गात देवर्षी नारद आलेले. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना करुणाघना नारायणा रम रमणा, मधुसूदना मनमोहना. भाव आकाश श्रीहरि धड़करे वनसागर गोविंदाने. भाव आकाश श्रीहरि धड़करे वनसागर गोविंदा. तुझिया चरणी सादर वंदन, तुझिया चरणी सादर वंदन, तुझिया चरणी सादर वंदन, तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंदा. ते प्रसाद व्यंकटेशा जगताचा आनंदा. आरे नारायण आणि नम सरे गम रे गम बदनी नारायणा नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना. रे नारायणा नारायणा नारायणा. देवर्षी नारद भगवंताचं नाम गात गात बद्रीनाथ क्षेत्रामध्ये आले. मनुष्य मात्राचं लौकिक कल्याण आणि त्यांना मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून भगवान नारायण या भारतवर्षामध्ये या कल्पाच्या सुरुवातीपासूनच
धर्म, ज्ञान आणि संयम यांना धारण करून तपश्चर्या करतायत. आपण जर बद्रीनाथला जाल ना तर तिथे 2 पर्वत आपल्याला दिसतील. ते नरनारायण आहेत. पूर्वी ते मूर्त रूपामध्ये होते, पण कलियुगामध्ये आता लोकांची उपाधी आपल्या मागे लागेल म्हणून त्यांनी पर्वत रूप धारण केलं. राजा एके दिवशी ते कलापक ग्रामवासी सिद्ध ऋषींच्या बरोबर बसलेले होते आणि त्यावेळेला नारद तिथे आले आणि नारदाने त्यांना प्रश्न केला. हाच प्रश्न विचारला की श्रुती निर्गुण भगवंताचं कसं वर्णन करतात. आणि त्यावेळेला भगवान नारायण सांगू लागले, स्वयंभुव ब्रह्मसत्रम जनलोके अभवत्पुरा तत्रस्थानां मानसानां मुनीनां ऊर्ध्वरे तसा. नारदा, पूर्वी जनलोकामध्ये राहणारे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नैष्टिक ब्रह्मचारी सनक सनंदन सनातन यांची चर्चा चालली होती. ब्रह्मविषयक चर्चासत्र चालू होतं. आणि यावेळेला तू श्वेतादीप अधिपती अनिरुद्धांचं दर्शन घेण्यासाठी श्वेतद्वीपाकडे गेला होतास. आणि त्यावेळी तिथे ज्या ब्रह्माच्या विषयात श्रुती मौन धारण करतात त्या संबंधी अति सुंदर चर्चा झाली होती. जो तुम्हाला प्रश्न विचारलास तोच तिथे प्रश्न विचारला गेला होता. सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार हे 4ही भाऊ शास्त्रीय ज्ञान तपश्चर्या आणि स्वभाव या बाबतीत समान आहे. त्यांना शत्रू आणि मित्र सगळे उदासीन एकसारखेच वाटतात. मग त्यांनी आपल्यापैकी सनंदन यांना वक्ता म्हणून नियुक्त केलं आणि अन्य भाऊ श्रोते झाले. भगवंताच्या गुणांचं वर्णन करण्यासाठी 4 लोक जमले. सत्संग 4 लोकांमध्येही होतो. त्यातल्या एकानं वक्ता व्हावं, बाकीच्याने श्रोता व्हावं. कधी एक तिसऱ्यानं श्रोता व्हावं, बाकीच्याने वक्ता व्हावं. त्यावेळेला सनंदन बोलू लागले, सुसृष्टमिदमापीय शयानं सशक्तिभिः ददन्ते बोधयांचक्रुः तल्लिंगै श्रुतयः परं. पहाटे झोप घेत असलेल्या एखाद्या राजाला, एखाद्या सम्राटाला जसं त्याचे नोकर भाट त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या पराक्रमाचं सुयशाचं गायन करून त्याला जागं करतात. आपण पहाटेचा काकडा करतो ना, तो कशासाठी आहे? देवाला जागं करण्यासाठी आहे. तसं पाहायला गेलं तर देव झोपतच नसतो, पण ही आपली भावना आहे. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ. संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा, सोडा आशेच सुख आता पाहू द्या मुख कमळा. रंगमंडपी महाद्वारी झाली से दाटी, उठा देवा. ज्याप्रमाणे भगवंताला आपण जाग करतो, ज्याप्रमाणे नोकर भाट राजाला जाग करतात, त्याप्रमाणे परमात्मा आपणच निर्माण केलेल्या आपल्या संपूर्ण ज्या जगाला आपल्यामध्ये लीन करून आपल्या शक्तीसहित झोपी जातो. तेव्हा प्रलयाच्या शेवटी श्रुती त्याचं प्रतिपादन करणाऱ्या वचनांनी त्यांना जाग करतात. या श्रुती त्याची स्तुती करतात. काय म्हणतात? त्याला वेदस्तुती म्हणतात. ते श्रुती भगवंताची स्तुती करताना म्हणतायत, जय 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 हजामजित दोष गृभीत गुणान
त्वमसि यदात्मना समवृद्ध समस्त भगः अग जगदोकसामखिल शक्तिमबोधकते कुचिदजयात्मना चरतोऽनुचरेन् निगमः. प्रभू, आपण अजित आहात, आपल्याला कोणी जिंकू शकत नाही. अजित हे नाव काय? कारण त्याला कोणी जिंकू शकत नाही म्हणून तो अजित आहे. ना काम, ना क्रोध, ना लोभ, ना मोह, ना मत्सर, कुणी त्याला जिंकू शकत नाही म्हणून तो अजित आहे. सबीज परमात्माचं वर्णन करणारी श्रुती म्हणते, प्रभू आपला जय जयकार असो, आपला उत्कर्ष प्रकट करा. आपण स्वतः सगळ्या ऐश्वर्याने परिपूर्ण आहात म्हणून आपण आपला उत्कर्ष प्रकट करा. अजाम जही, अजा म्हणजे माया, या मायेचा तुम्ही नाश करा. माया काय करते? जीवाचं आनंदमय असं मूळ स्वरूप आच्छादित करून त्याला बंधनामध्ये अडकविणाऱ्या त्रिगुणांना धारण करते ही माया. देवा, या मायेचा नाश करा. आदि शंकराचार्य महाराजांनी या मायेला अघटित घटना पटीयसी माया असं म्हटलंय. अघटित घटना घडून आणण्यामध्ये तरबेज आहे माया. जीव आणि ब्रह्म हे एकरूप असताना माया भेद निर्माण करते. पंचदशीमध्ये भेदाचं वर्णन आलेलं आहे. स्वगत, सजातीय, विजातीय भेद, तीन प्रकारचा भेद आहे. स्वगत भेद. स्वगत भेद म्हणजे काय? वृक्षस्य स्वगतो भेदः. वेदांताचा थोडा विचार आहे. भागवत म्हणजे नुसत्या गोष्टी नाही आहेत, त्याच्यामध्ये ज्ञान सुद्धा भरपूर आहे. तेही आपल्याला ऐकायची सवय झाली पाहिजे. कथा म्हणजे नुसतं मनोरंजन नाही आहे. इथं 11 दिवस आहे म्हणून हे सगळं सांगता येते, नाही तर इतरत्र हे सांगता पण येत नाही. वेदस्तुती म्हणजे फार उच्च प्रकारचं ज्ञान आहे. प्रभू, ही माया काय करते? जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्यामध्ये बाधा आणते. स्वगत भेद निर्माण करते. वृक्षस्य स्वगतो भेदः. एक झाड असतं, त्या झाडाचे निरनिराळे अवयव असतात. झाड एकच आहे पण त्याचे अवयव वेगवेगळे आहेत. फांद्या वेगळ्या आहेत, फुलं वेगळे आहेत, फळं वेगळे आहेत, खोड वेगळे आहे, मुळं वेगळी आहेत. झाडाच्या अंतर्गत असणारा हा जो भेद आहे ना, या भेदाला स्वगत भेद असं म्हणतात. एकाच झाडाचे निरनिराळे अवयव, हा स्वगत भेद झाला. परमात्मा स्वरूप, परब्रह्म स्वरूप हे स्वगत भेद विरहित आहे. त्यामध्ये ब्रह्मा वाचून दुसरं काहीच नाही आहे, निरवयव आहे ते, म्हणून त्याच्यामध्ये स्वगत भेद नाही. दुसरा भेद आहे सजातीय भेद. 2 आंब्याची झाडं आहेत, पण आपण काय म्हणतो, हा आंबा इतका गोड आहे. कोणता आंबा शेपा असतो, कोणता आंबा खोबऱ्याचा वास येणारा असतो. आंब्याचं झाड एकच आहे, एकच जाती आहे, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे भेद आहेत. देवगड हापूस वेगळा, रत्नागिरी हापूस वेगळा, कर्नाटक वेगळा. आंबाच आहे. हा जो भेद आहे, या भेदाला सजातीय भेद म्हणतात. या परब्रह्मासारखी दुसरी वस्तूच नाही आहे, म्हणून परब्रह्म, परमात्मा स्वरूप हे सजातीय भेद विरहित आहे.